कणकवली तालुक्यातील कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला। सकाळपासून स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ मठात अलोट गर्दी केली होती। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कळसुलीच्या निसर्गरम्य परिसरात स्वामी समर्थ मठाची उभारणी करण्यात आली आहे। या मठात दर दिवशी सकाळी काकड आरती, नित्यपूजन, स्वामी नामस्मरण व मठामध्ये भाविकांना अभिषेक करता येतो। दर गुरुवारी हजारांच्या संख्येने भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात। त्याबरोबर हरिपाठ, पारायण, भजन, कीर्तन याचाही लाभ भाविकांना मिळतो। या मठात भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे स्वामींची नित्यपूजा, अभिषेक, श्री सत्यदत्त पूजा, नामस्मरण, महाआरती, महाप्रसाद, श्री स्वामी समर्थ सप्तशती पुस्तकाचे भाविकांना वाटप, ग्रंथवाचन, हरिपाठ व कीर्तन आणि भजने आदी कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कणकवली तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ हा प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांच्या प्रयत्नातून करण्यात आला आहे। या स्वामी समर्थ मठात दर दिवशी भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत असल्याचे सावंत यांनी सांगितले। नमस्कार, मी आज कळसुली गावामध्ये श्री स्वामी समर्थ मठ कळसुली या ठिकाणी आहे। या ठिकाणी या मठाचा मी सभासद आहे। आपण सांगू इच्छितो की आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे स्वामी समर्थ मठ हा जो आहे हा प्रेमदया प्रतिष्ठान यांच्या प्रेरणेतून घेण्यात आलेला आहे। जे अध्यक्ष श्री हनुमंत सावंत हे आहे, त्यांच्या संकल्पनेतून या मठाची स्थापना करण्यात आली आणि हा मठ स्थापन करण्यात आला। या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मठ आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज सकाळी नित्यपूजा, प्रथम काकड आरती, नंतर नित्यपूजेनंतर सत्यदत्त पूजा हे करण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी जप, श्री स्वामी समर्थांचे 101 वेळा जप करण्यात आला। जपानंतर या ठिकाणी आरती करण्यात आली। आरतीनंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला। या ठिकाणी गर्दी वाढत होती। गर्दी वाढता 1000-1200च्या पुढे भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। या ठिकाणी भाविक उत्स्फूर्ततेने भजन, कीर्तन सर्व करत होते। त्यानंतर आता या ठिकाणी गुरुचरित्र वाचन करण्यात आले, गुरुचरित्र अध्यायांचे। त्यानंतर आता संध्याकाळच्या वेळी हरिपाठ, कीर्तन श्री गौंडळकर बुवा यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाविक लाभ घेतील आणि त्यानंतर स्थानिक लोकांची सुश्राव्य भजनांचं आयोजन करण्यात आले। या ठिकाणी आज गुरु पौर्णिमेनिमित्त या कार्यक्रमाचा भाविकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आणि आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। स्वामी त्यांना त्यांच्या ज्या मनातील इच्छा आहे त्या पूर्ण कराव्यात असं मी या स्वामी समर्थ मठाच्या ट्रस्टच्या वतीने मी लोकांना आशीर्वाद दे। स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे सदैव आणि अशाच प्रकारे लोकांची कायम श्रद्धा असावी आणि या मठाची उत्तर जे काय उन्नती आहे ती होत राहावं आणि लोकांच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी स्वामी चरणी मी प्रार्थना करतो। मी दिलीप भगवान सावंत यांचा या ठिकाणचा सभासद आहे। या संस्थेचा लोकांना आवर्जून सांगू शकतो, दर गुरुवारी ते महाप्रसाद असतो, आरती, जप सर्व असतात। याचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा अशी मी आवर्जून त्यांना विनंती करतो। कसा पार पडला कळसुली श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव पहा। लक्ष्मी नारायण जन्म लक्ष्मी नारायण आवाहयामि लक्ष्मी नारायण पार्वती परमेश्वर जन्म पार्वती परमेश्वर आवाहयामि जन्म आरती गंधर्व आवाहयामि गंधर्व आवाहयामि भूवरा भूवरा आवाहयामि देवता सुप्रदेवता संगवादी देवता नमः यामि देवता नमः चंद्र Oh,
आपल्या आश्रमात आले आणि असे म्हणाले की श्री दत्त प्रसादामुळे श्री 2011 वर्ष लागले असतात. क्षत्रियाला उचित असा यथाशास्त्राचे उपनयन करून सांगवेद शास्त्र सर्व गुणाने पूर्ण असा नववर्ष वसिष्ठ प्रसिद्धा प्रसादाने सर्व विद्या स्वामी समर्थ श्री 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 स्वामी स्वामी समर्थ श्री 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 आरत मोवाळी काळी चिंता
त्याची अचित सापडले स्वामींचा ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, समाधी आणि योगज्ञान, कायाकल्पाचेही ज्ञान समर्थ कृपे मिळत असे. नाना विद्या नाना कला समर्थ चरणी राहिल्या, म्हणून त्यांच्या सेवकाला उणे पडेना काहीही. कल्पवृक्ष कामधेनू चिंतामणे लक्ष्मी भरे जेथे पाणी, सर्व देव हात जोडून चरणी तिष्ठती सर्वदा. ऐसे ब्राह्मण सांगत परमानंदे नमन करीत, ऐसा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटी राहिला. स्वामी लीला सहचर भाग्य त्यांचे अपार, स्वनयने पाहिला परमेश्वर अंगाजी ते राहिले. चोळप्पा स्वामींच्या महाभक्त, अनेक लीला त्यासी दाविक, त्याचेसाठीच येत अक्कलकोटात श्री स्वामी. राहती त्याचे घरात, त्याचे मुलांसवे निजत, ऐसा भक्त भाग्यवंत घरी ठेविले ईश्वरा. स्वामी सुत श्रेष्ठ भक्त, स्वामींशी एकात्म पावन, स्वामी पताका नेत दर्या पार विदेशासी. सुंदराबाई सेवक स्वामींची ठेवी मुठी, तनली निजा म्हणता स्वामी निजत ऐसा धाकतीयेचा. बाळप्पा प्रेमळ भक्त, राही सदैव जप करीत श्री स्वामी समर्थ मंत्र, ज्याने त्याने निर्मिला सदानंद साधू. असत हुक्का देती समर्थाप्रत, चरण संवाहन करीत सारी रात्र राहत असे. कान फाट्या नाथ श्री स्वामींची सेवा करीत, चिंतो पंत टोळ असत लीला सहचर स्वामींचे. भुजंग चपरासी असत श्रीपाद भट पूजा करीत, अक्कलकोटचे राजे असत लीला सहचार स्वामींचे. गवे स्वामी आणि स्वामींचे सांगाती असत, अवधूत बुवा असत सेवा करीती स्वामींची. सेचाचार्य अग्निहोत्री स्वामींची तपकीर देती, असे बहुत सात्विक मूर्ती लीला सहचर स्वामींची. स्वामी बहुत मानित, हास्य विनोदही करीत, सेचाचार्य प्रिय असत सदा स्वामी समर्थांसी. जवळ स्वामी कोपत, राजाई पुढे जावो न शकत, परिशेषाचार्य जात चरण धरती स्वामींचे. नरसप्पा सुतार तोही एक लीला सहचर, त्याचे घरी वारंवार जाऊनी राहती श्री स्वामी. कलौ श्रीपाद शिवल्लभ त्याची एक स्वामी, कर्दळी वनांतून निघत समर्थ स्वामी सद्गुरु. तेथून जाती हिमालयांत, गंगा तिरी फिरत बद्री केदार पाहत श्री समर्थ स्वामी सद्गुरु. कोणी पुसता म्हणत मी असे श्री दत्त, नृसिंह बाण नाम असत ऐसे सांगती तया लागी. कधी म्हणती दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड, आकाशात पतितम तोयम असे म्हणती कधी कधी. ऐसा श्री स्वामी समर्थ सदेह ब्रह्मदत्त अक्कलकोटी राहत, भक्तोद्धारा कारणी. त्याच्या लीला अनंत, कथा त्याच्या अनंत, चमत्कार त्याचे अनंत, कोणी कैसे वर्णावे. समर्थ सप्तशती ग्रंथ, डावी लीला संकेत, दत्ता उदित आपले चित्त समर्थ चरणी वाहत असे. स्वस्ती श्री समर्थ सप्तशती श्री स्वामींची वाङ्मय
मूर्ती अक्षररूपे त्रैमूर्ती साकार येथे होत असे. समर्थ सप्तशती ग्रंथ येथे पहा पूर्ण होत भाविकांचे मनोरथ पूर्ण होती निश्चये. अध्याय 10वा संपूर्ण. एक श्री स्वामी समर्थ सप्तशती ग्रंथ समाप्त.
ग्रंथाची निर्मिती करत असताना लिखाण कोणी केलं? कोणी केलं? गणपती बाप्पाने लिखाण केलेलं आहे. असे महान संत असणारे व्यास यांची आज काय आहे? जयंती आहे. पुण्यतिथी होत नाही, तर व्यास हे चिरंजीव मध्ये आहे. चिरंजीव, सप्त चिरंजीवामध्ये व्यासांचा नंबर लागतो. जे 24 अवतार सांगितले त्या 24 अवतारामध्ये 17वा अवतार व्यास मुनींचा. भगवंताचे 24 अवतार सांगितले, तो 17वा अवतार कोणाचा? व्यास मुनींचा. साक्षात भगवंताचा अवतार असणारे व्यास मुनी. आणि अशा व्यासांचा आज काय आहे? व्यास पौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? व्यास पौर्णिमा. आणि म्हणून या दिवसाला आज महत्व आहे. व्यासांच्या अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील, अनेक दृष्टांत देता येतील. व्यासाने जे 18,000 श्लोकामध्ये भागवत निर्माण केलं, त्या भागवतातून भगवंताच्या श्रीकृष्णाच्या लीला वर्णन केलेलं आहे. आणि असा महान ग्रंथ भागवत आपल्याकरता निर्माण केला. व्यासाची जी परंपरा आहे, व्यासांची आपण जन्म बघितला, पण व्यासांची जी परंपरा आहे ही व्यासापर्यंत कशी आली? तर मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. आपल्या संप्रदायाचं मुख्य मूळ कोण आहे? मुख्य महाविष्णू आहे. आणि विष्णूंचा पुत्र ब्रह्मदेव, या ब्रह्मदेवाची उत्पत्ती विष्णूंच्या नाभी कमलातून झालेली आहे.